अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कशा आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल तर मस्तच राहा. एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर मैत्रिणींनो, आता आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरून लक्षात आलेलंच असेल की आज आपण कशाच्या संदर्भात बोलणार आहोत. तर विषय आहे की आपल्या कौटुंबिक वादविवाद, पती पत्नींमधील भांडणं, मुलांचा हट्टीपणा यावर प्रत्येक गृहिणींच्या डोक्यावरती अतिशय टेन्शन असतंच. आपण जे कष्ट करतो, घरात सर्वांसाठी राबतो, सगळ्या विषयाला आपण अगदी हसत मुखाने कितीही कष्ट आपण पार पाडत असतो, पण घरामध्ये आपल्याला जर टेन्शन असेल, मुलांचं टेन्शन असेल, मुलांचे वादविवाद, मुलांचा हट्टीपणा, मुलं न ऐकणे, पतीचा मूड, पतीचं नाही का आपल्याला समजून न घेणं, अशा बऱ्याच काही समस्या असतात. संसार म्हटल्यानंतर संसारात प्रपंचात बऱ्यापैकी अतिशय काही घरामध्ये हे सर्व काही चाललेलंच असतं आणि प्रत्येकाच्या घरात चाललेलं असतं. फक्त एवढंच आहे, कोणी स्वतःला नाही का या सेवेतून लाभ मिळवत असतो, सेवा करत असतात आणि त्या सेवेच्या साहाय्याने आपला संसार सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशीच आज आपल्याला माहिती म्हणजे नाही का अगदी प्रभावी उच्च कोटीची अशी ही सेवा आहे आणि याचा तेवढाच म्हणजे फायदाही तेवढाच आहे. असे अगदी साधी, अगदी सरळ आणि सोपी आणि कुठल्याही महिलेला करता येण्याजोगी अशी ही सेवा आहे. तर कोणीही करू शकतं. तर ज्यांच्या घरात हा नाही का समजा पती पत्नीमध्ये वाद असेल, कटकटी वाढत असतील, समजून एकमेकांना घेत नसतील, त्यांनी ही सेवा आवर्जून करावी, अवश्य करावी. शिवाय ज्यांची मुलं हट्टीपणा करत आहेत, ऐकत नाहीयेत किंवा काही नाही का संगतीने कुठल्या नाही का नको त्या संगतीमुळे समजा की नाही का नको ते सवयी लागत आहेत, असे काही असतात, हट्टीपणा असतात, हवं नको ते पाहिजे असतं. तर या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी किंवा म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाहीये की आपण ज्या सेवा करू ते सर्व आपल्या घरातील वातावरण सुधारवण्यासाठीच करायचं आहे. आणि त्यासाठी या सेवा त्यांनी अवश्य करून पहा आणि प्रभावी सेवा आहेत. आणि आज सेवा करण्याची थोडक्यात म्हणजे नाही का महिला जर सेवा, आता महिलाच करणार सेवा, तर महिलाच करणार. मुलांसाठी महिला सेवा करते, पती पत्नींच्या वादासाठी सुद्धा महिलाच सेवा करतात. पती सेवा या गोष्टीसाठी तर पती सेवा करणार नाहीयेत, कारण हे काही नवीन नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीचे संसारामध्ये सर्वात नाही का आता पती तर आणतात, कमवून आणतात, घालतात, सगळ्या गोष्टी ह्या जरी मान्य असतील तरी पण हेही तेवढंच खरं आहे की घराचा गाढा सर्व जास्त प्रमाणात 90% महिलांवरती अवलंबून असतो. घरात सर्व लक्ष्मी आता कमवून आणतो, पण ते टिकवायची कशी, सांभाळून ठेवायची कशी, साफसफाई ठेवायचं कसं, या सगळ्या गोष्टी महिलांवरती अवलंबून असतात. घरात शांतता कशी बाळगायची ही महिलांवरतीच अवलंबून असतं. जेवढी कटकटी, जेवढी नाही का तापट किंवा असं किरकिरी जे स्वभाव असतो त्यांच्या घरात शक्यतो लक्ष्मीचा वास राहत नाहीये, लक्ष्मी टिकत नाहीये. त्यासाठी शांतता आणि थोडक्यात सुव्यवस्था घराची महिलांकडेच असते. म्हणून ही सेवा ही महिलाच करत असतात. तर महिलांना काय करायचं आहे
संकल्पयुक्त सेवा करायची आहे, पण अगदी सोपी आहे. संकल्प असा करायचा आहे. आता विषय असा आहे, जी सेवा करायची आहे ती अतिशय आत्मविश्वासाने सेवा करायची आहे. आणि जेवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही सेवेला प्रारंभ कराल तेवढी तुमची सेवा यशस्वी ठरेल. आणि हवं ते तुमच्या मर्जी, तुमची इच्छा असेल तसं तुमचं वर्तन, तुमच्या घरातल्यांचं वर्तन सर्व तुम्हाला हवं तसं घडून येऊ शकतं. तर करायचं काय आहे, तुमच्या जवळपास जर समजा कुठं केंद्र असेल तर केंद्रामधनं पंचगव्याची अगरबत्ती मिळवायची आहे. आणि पंचगव्याची यासाठी घ्यायची आहे की नाही का, तुमच्या जवळ असेल तर, नाही तुम्ही सेवेला कुठं किंवा बैठकीकडे किंवा मागवायची असेल तर ऑनलाईन पण मागवू शकता एखादी वेळी, किंवा मिळत असेल तर नाही का जवळ कुठं केंद्र असेल, मठ असेल तर तिकडून पण तुम्ही एखादी वेळी मागवू शकता. कारण जिथं मंदिर आहे तिथं असतातच ह्या पंचगव्याच्या अगरबत्त्या. किंवा तुम्हाला जे समजा की तुम्हाला ज्याचा त्रास होणार नाही असं वाटतं, जे तुम्ही यूज केलेलं असेल, अशी ही अगरबत्ती तुम्ही अंमलात आणू शकता आणि तिचाही या विषयासाठी वापर करू शकता. तर करायचं काय आहे, अगरबत्ती आता समजा तुम्ही पूजेला 2 अगरबत्त्या घेतलेल्या आहेत, तर त्या 2 अगरबत्त्या एकाच वेळी दोन्ही अगरबत्त्या पेटवायच्या आहेत. आणि तुमचं जे भावना आहे, आता तुमच्या कटकटीसाठी असेल, कुठल्या हट्टीपणासाठी असेल, जे तुमचं आहे, ज्या विषयासाठी करणार आहेत त्या भावना व्यक्त करायच्या आहेत स्वामींच्या समोर. आणि ही सेवा कम्प्लिटली 21 दिवस करायची आहे. म्हणजेच की जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात तेव्हा प्रत्येक महिलेनं जेव्हा आपले मेंटली प्रॉब्लेम संपून गेल्यानंतर एकदम जेव्हा आपण नॉर्मल होतो, त्यांना नॉर्मल झाल्याच्या दिवसापासून पुढं करायची. म्हणजे तुम्हाला मध्ये कधी गॅप घेता येणार नाहीये. म्हणजे 1 महिन्या आधी तुमची तुमची सेवा पूर्ण पण होऊ शकते. कारण 21 दिवस तर तुम्ही नक्कीच म्हणजे आपण स्वच्छ असू शकतो आणि त्यामध्ये ब्रेक पण घ्यायची गरज नाहीये. कंटिन्यूली आपली ही सेवा कम्प्लिटली होऊ शकते, पूर्ण होऊ शकते. आणि त्यासाठी अशा या दिवस संपल्यानंतर लागली सुरू केली तर अडचण वाढणार नाहीये. नाही तर तुम्ही कधीतरी सुरू कराल तर विषय काय होईल, मध्येच मग ते दिवस येणार, नंतर तिथं ब्रेक लागणार. तर असं करण्यापेक्षा ते जे चांगले दिवस येणार आहेत त्या 21 दिवसांमध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे. तर करायचं काय आहे की अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती लावल्यापासून अगरबत्ती लावता वेळी स्वामींची आरती घ्यायची. स्वामींची आरती घेऊन नंतर नामस्मरण सुरू करायचंय. म्हणजे कसं आहे, असं नाही का, जप करायचा. म्हणजे काय तर स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अशा पद्धतीचा तुम्ही जप करू शकता. जप काय आहे तर स्वामींनी ह्याला जप हे नाव दिलेलं आहे. जप कशासाठी आहे तर जेव्हा आपण स्वामींच्या नावाचं जप करतो जेवढ्या आपण दिवस आपण स्वामींचा जप करू तेवढे दिवस आपल्याला स्वामी जपतात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण स्वामींचा जप करायचा आहे आणि ते 21 दिवस करायचं आहे असं सांगितलं गेलं आहे. आणि त्यानंतर 21 नाही म्हणजे आपण ती म्हणजे नाही का, समजा तुम्ही ती अगरबत्ती जळेपर्यंत, जेव्हा ते पूर्णपणे अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त 10 ते फार झाले 15 मिनिटं लागू शकतात. एवढं तर तुम्ही काढू शकता. कारण तुम्हाला जेवायला अर्धा तास लागतो, आवरायला 1 तास लागतो. तर तुम्ही 15 मिनिटं तर एवढ्या दिवसाच्या काठी केव्हाही कुठल्याही टायमिंगमध्ये टायमिंगचंही बंधन नाहीये. फक्त एवढंच आहे की ज्या ठिकाणी तुम्ही स्वामींसमोर बसून ही अगरबत्ती लावलेली आहे त्या ठिकाणावर बसून फक्त एवढा जप करायचा आहे. एरवी आपण जप कुठेही करू शकतो, चालता फिरता गाडी तिथं कुठेही करू शकतो. पण ही आहे ती म्हणजे सेवा जागेवर बसून करायची आहे. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागू शकतात. आणि ती सेवा केल्यानंतर जेव्हा त्या अगरबत्तीमधला जो तो नाही का, तो अंगारा जो पडला जातो, ज्याला नाही का भस्म, स्वामींच्या भाषेत भस्म पण म्हटलं गेलं आहे. तर अशा पद्धतीचं ते जे अंगारा आहे, तो अंगारा प्रति दिवसाचा अंगारा आणि सर्व एकत्रित ठेवायचा आहे. जो ज्या दिवसाचा आहे तो त्या दिवसापासनं तुम्ही तुमच्या जो कटकटी नवरा असेल,
जो हट्टी मुलगा असेल, जे मुलं असतील, मुलगा असू दे मुलगी असू दे, या सर्वांसाठी तुम्ही काय करायचं आहे, तो डेलीचा नाही का अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो खाण्यामध्ये एक चिमूटसा घ्यायचा आहे, फक्त चिमूटसा, जे तुमच्या 2 बोटाच्या चिमटेमध्ये बसेल एवढाच फक्त घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या पदार्थात त्याला द्यायला शक्य जाईल त्या पदार्थामध्ये, खाण्याच्या पदार्थामध्ये त्याला द्यायचा आहे. अतिशय थोडासा द्यायचा आहे आणि चिमटभरच, म्हणून सांगितलं आहे की तो तुम्ही दिवसाकाठी द्यायचा आहे. आणि ही सेवा फक्त 21 दिवस करायची आहे. तर अशा पद्धतीने हे करून पहा. तुमची जी इच्छा आहे ते करून बोलून त्यामध्ये टाका, म्हणजे जे खायचा पदार्थ असेल त्याच्यामध्ये, आणि तुम्ही ते त्या व्यक्तीला खायला द्या. आणि त्यानंतर जो साठवलेला आहे, आपल्याला 2 अगरबत्तीचा फक्त चिमटभर पडणार नाही, तर त्यापेक्षा जास्तही पडू शकतो, तर तो एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवा सगळा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं काही वाटतं की नाही का आता आपल्या घरात निगेटिव्हिटी पसरली, काहीतरी व्यवस्थित नाही वाटत आहे, तर आपण जेव्हा जसं गोमूत्र पसरवतो तसं याही आपण नाही का शुद्ध पाण्याचा घरामध्ये इथं कुठं तरी नाही का गोमूत्रासारखा वापर करू शकतो. ज्याच्या घरामध्ये फक्त टॉयलेट बाथरूम सोडून इतर कुठल्या सगळ्या रूममध्ये दरवाजावरती याचं थोडंसं शिंपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं यांनी ही निगेटिव्हिटी घरातली नाहीशी होते आणि प्रसन्नता, घरामध्ये प्रसन्नता वाढते, वादविवाद सर्व नष्ट होतात. आणि अतिशय प्रभावी सेवा आहे. आणि ही सेवा कोणीही करू शकतं. त्यासाठी कोणालाही कसल्याही प्रकारचं बंधन नाहीये, सोपं आहे. एक फक्त अगरबत्ती हवी आहे आणि ती अगरबत्ती एकतर मंदिरातल्या आवारातून घेतलेली असावी, कारण तिथं भावना तशा असतात. आणि त्यामुळे तर हे करून पहा. मिळालेली माहिती कशी वाटली, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.